राजकारण विसरून ढाणकीचा पाणी प्रश्न सोडवणार व विकास करणार अर्चना वासमवार। ढाणकी नगरपंचायतच्या प्रथम महिला नगराध्यक्षा पदग्रहण उत्साहात। ढाणकी शहराचा विकास करणे आणि जनतेने माझ्यावर टाकलेला विश्वास सार्थ ठरवणे हेच माझे मुख्य ध्येय आहे। आता निवडणुका संपल्या आहेत, त्यामुळे सर्व प्रकारचे राजकारण विसरून गावाच्या हितासाठी आणि विकासासाठी मी सदैव तत्पर राहीन, असे खंबीर प्रतिपादन नवनिर्वाचित नगराध्यक्षा अर्चना सूर्यकांत वासमवार यांनी केले। ढाणकी नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा पदग्रहण सोहळ्याप्रसंगी त्या बोलत होत्या। या सोहळ्याचे अध्यक्षस्थानी खासदार नागेश पाटील आष्टीकर शिवसेना ठाकरे गट होते, तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब पाटील चंद्रे, शिवसेना ठाकरे गट संदीप ठाकरे, दत्तराव शिंदे यांची उपस्थिती होती। खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात ग्वाही दिली की ढाणकी शहराच्या प्रगतीसाठी खासदार निधीतून भरीव मदत केली जाईल। तर बाळासाहेब पाटील चंद्रे काँग्रेस यांनी आता गट तट बाजूला सारून सर्वांनी केवळ ढाणकीत विकासाची गंगा आणण्यासाठी एकत्र यावे असे आवाहन केले। या सोहळ्याला माजी नगराध्यक्ष सुरेश जयस्वाल, माजी नगर उपाध्यक्ष जहीर जमीनदार, खाजाभाई कुरेशी, सुंदरकांता वासमवार, लालाभाई MIM, संजय सल्लेवाड, शिंदे गट, दत्त दिगंबर वानखेडे, नगरसेवक ढोबळे, सादिकभाई मनसे अध्यक्ष एजाज, स्वप्नील चिकाटे, आनंद पोपुलवाड, खालिदभाई, जब्बारभाई, शिवाजी फाळके, ओमा पाटील चंद्रे यांच्यासह नगर विकास आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते। सूत्रसंचालन प्रशांत जोशी यांनी केले, तर आभार संभाजी गोरटकर यांनी मानले व नगरपंचायतीचे मुख्याधिकारी अजय कुरवाडे यांनी नवनिर्वाचित नगराध्यक्षांचे स्वागत करून त्यांना अधिकृत पदभार सोपवला। महिला नगरवासियांचा कठीण प्रश्न म्हणजे पाण्याचा आहे आणि तो आम्ही सर्व मिळून सोडविण्याचा पुरेपूर प्रयत्न करतो। सगळ्यांचे खूप खूप आभार मानतो। त्या नवीन निवडून आलेल्या सर्व सदस्यांचं मी मनापासून सगळ्यांचं अभिनंदन करतो। त्यांचे सगळ्या गावामार्फत त्यांना सुद्धा अभिनंदन त्यांचं करतो आणि आपल्या सगळ्यांचे आभार मानतो की या ढाणकीवासियांनी खूप सारं सुंदर इथं तुमच्या अर्चनाताईला विश्वास ठेवला आणि येईल त्या काळामध्ये निश्चितपणानं अर्चनाताई या गावचा विकास केल्याशिवाय राहणार नाही, तेवढी आपल्याला मी त्यांच्या मार्फत मी ग्वाही देतो। आपल्या सगळ्यांचे खूप खूप आभार, धन्यवाद। आणि मी अर्चनाताईला अशी विनंती करतो की 2 मिनिटात आपण त्यांचे आभार। मागच्या बॉडीने काम केलं त्या सर्वांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो। त्यांनी सुद्धा जनसेवा केली आणि त्या धर्तीवर आता अर्चनाताई आणि सर्व नगरसेवकांना सुद्धा हे काम जनतेचं करायचं आहे। आपल्या सर्वांच्या मागे खासदार साहेबांची ताकद आहे आणि या ठिकाणी आता राजकारण संपलं। 4 दिवस राजकारण होतं, आता कोण कोण्या पक्षाचा यापेक्षा लोकांनी आपल्याला निवडून दिलं। या ठिकाणी ज्यांनी मतदान दिलं त्याचं सुद्धा काम करावे लागेल आणि ज्याने नाही दिलं त्याचं सुद्धा काम करावे लागेल, कारण ही पुढची तशी आहे। आता आपण कोणा एका पक्षाचे नगराध्यक्ष नाही, एका पक्षाचे नगरसेवक नाही, तर आपण संपूर्ण गावाचे एक सेवक म्हणून या ठिकाणी काम करत आहोत। तुम्हा सर्वांना या ठिकाणी जनतेने निवडून दिलं, त्या सर्वांचं मी या ठिकाणी स्वागत करतो आणि आपल्या पुढील वाटचालीसाठी मी सर्वांच्या